हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1786. दिने दिने शंका वाढे, आयुष्य नेनवता गाढे. कैसी बुलली बापुडी, दंभ विषयाचे साकडी. विसरली मरण, त्याची नाही आठवण. देखत देखत पाही, तुका म्हणे आठव नाही. 1786. देवा आपले मौल्यवान आयुष्य वाया जात आहे, त्याची दुर्बलता जाणवत नाही. ते विसरून परपंचामध्ये अधिकाधिक हाव धरून राहत आहेत. विषयाच्या लोभाने त्याच्या प्राप्तीसाठी दीनहीन आहे. मरण अटळ आहे यांची जाणीव विसरले. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यासमोर माणसे मरण आहेत हे पाहूनही आपल्याला केव्हा तरी मरण येणारे आहे ते लोक विसरले आहे आणि श्रीहरी भक्तीपासून विनमुख झाले. 1787. माझे मज आता न देखे निसरता, मनवनी आधार केला. संसाराची आस सांडूनी लौकिक, जीव भाव तुझ दिला. नवती माझी कोणी मी कवनांचा, आर्तमोह सांडवला. तारी मारी करी भलते दातारा, होऊनी आता तुझा ठेलो रे. असो माझे कोडे तुझ हे साकडे, मी असेन निवाडे सुखरूप. बाळकासी चिंता काय पोट व्यथा, जया श्री माय बाप. पाप पुण्य श्रुती आटल्या, शास्त्रांसी न लगेची ठाव. विधी निषेधे गोविले पुराणे, वेदांसी तो अहंभाव. ओंकाराचे मूळ व्यापिले माया, तेथ न धरीच भाव. म्हणून काबाड सांडिले उपसता, धरिले तुझेची नाव. तन मन इंद्रिये ठेवूनी राहिलो, सर्व आशा तुझे पायी. तपद तीर्थदान करू कवना हाती, अधीनते मज काही. ऐक्य परत्र चाड नाही सर्वथा, जन्म सदा मज देई. माया मोह पाश करी विष तैसे, तुका म्हणे माझ्या ठाई. 1787. विठ्ठला, देहा अहंकार आसक्ती यांचा निराश करणे मी जाणत नाही, त्यासाठी मी तुझ्या पायाशी आधार केला आहे. संसाराची आशा सोडून लौकिकाचा त्याग करून मी जीवभाव तुम्हाला दिला आहे. स्त्री पुत्र यांच्या विषयीचे ममत्व टाकले, धनद्रव्याचा लोभ सोडला आणि केवळ तुमचा सेवक होऊन राहिलो. दातारा, आता मला यातून तार अथवा मार हवं ते कर. माझा भार तुझ्यावर आहे, तुमच्यावर विश्वास टाकून निर्भयपणे राहीन. मायबाप हयात असताना लेकराच्या माथ्यावर त्याचे कृपाछत्र असते, त्याला कसलीही चिंता नसते. देवा, पाप पुण्याचा निवाडा करण्यात श्रुती गुंतून पडल्यात, शास्त्र अभ्यासात तुझा ठाव लागत नाही. विधी निषेधाच्या नियमात पुराणे गुंतली आहेत. वेदाभ्यास अहंकारी आहे, तुझे मूळ स्वरूप ओंकार मायेने आच्छादले आहे, म्हणून तेथे भक्तीला भाव नाही. म्हणून तुझ्या प्राप्तीसाठी असले काबाड कष्ट सोडून भाव मी विश्वासाने तुमचे नाव कंठात धारण केले आहे. विठ्ठला, माझे तन मन इंद्रिये आशा तुझे पायी ठेवून राहिलो आहे. ते तप तीर्थदान कोणा हाती करू, काही करणे माझे स्वाधीन उरले नाही. परब साधण्यासाठी काही करावे एही काची आवड उरली नाही. देवा, तू मला सर्व काळ हाच जन्म दे. देवा, माझे हे कोडे तुझ्यासाठी संकट वाटत असले तरी तू निवारण करावे, म्हणजे मी सुखरूप असेल. माझ्या ठिकाणी माया मोहाचे पाश विषाप्रमाणे त्याज्य कर, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1788. नाम गोड पुरे कोड सकळही, रसना येरा रसाविटे, घेत गोट अधिक. आणि कारसे मरण गांठी, येणे तुटी संसारे. तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठल आम्हासी. 1788. भगवंताचे नाम गोड आहे. नामस्मरणाने सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नामामृत सेवन करताना त्याची गोडी अधिकाधिक वाढत राहते. इतर रस सेवन करताना जिभेला तिटकारा येतो. इतर रस सेवनाने मृत्यू अटळ आहे, पण नामरसामृत सेवनाने जन्म मृत्यूचे कष्ट संपतात, अमरत्व येते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाम सेवन हे आमचे भोजनच झाले आहे. 1789. धालो सुके ढेकर देऊ, उमटे जेऊ तोवरी. क्रीडा करू निरंजनी, न पुरे धनी हरिसवे. अवघे खेळो ओघ्यामधी, डाई न पडो ऐसी बुद्धी. तुका म्हणे वाचविता, आम्हा सत्ता समर्थ.
1789. ज्या सुख सेवनाने तृप्त झालो तेच सुख सेवन करीत राहू जोपर्यंत ढेकर उमटतील. अवघा झालेल्या जनार्दन अवघ्यांच्या मध्ये खेळत राहू. हा खेळ कितीही वेळ खेळत राहिले तरी मनाची तृप्ती होत नाही. खेळताना डाव अंगावर येणार नाही याविषयी समाधान राहून अभेद भावाने खेळ खेळताना जन्म मृत्यूच्या हातात सापडणार नाही अशी अलिप्तता राखू. तुकाराम महाराज म्हणतात, काळ पुरुषापासून आमचे रक्षण करणारा सर्व सत्ताधीश समर्थ असा हरी आहे. 1790. एकल्यानवे खेळ चांग दरीला संग मनवनी. उमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना. दुसऱ्या परी एकच ऐसा नवजे रिसा निकुरेही. तुका म्हणे कळत्या कळे एर खेळ खेळ म्हणू. 1790. एकल्याने एकटेपणाने राहून भक्तीचा खेळ चांगला होत नाही म्हणून एकाने दुजा वैष्णवांचा संघ आम्ही धरला आहे. वाद्य वाजवल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या नादावरून त्या वाद्याचे स्वरूप आणि प्रकार कळत नाहीत. तसेच वैष्णव असतात. जरी सर्वजण दिसायला एकसारखे असले तरी एक दुसऱ्याच्या प्रयत्नांनी बरोबरी करू शकत नाही. त्यातील खरे वैष्णव आणि बाह्य वेशधारी यांच्यातील भेद करता येत नाही. याचा अनुभव घेणाऱ्या जाणत्याला रहस्य कळेल. बाकीचे खेळ खेळायचे म्हणून खेळतात आणि जन्ममरणाचे डाव अंगावर घेतात असे तुकाराम महाराज म्हणतात. 1791. बोलविले जेने तोची त्याचे गुह्य जाणे. मी तो काबाडाचा धनी जेऊ मागावे थिंकोनी. मजुराच्या हाते माप झाले गेले रीते. झाला पुरविता पांडुरंग माझा पिता. माय बापा सवे बाळे कौतुके खेळावे. जैसा करीती धंदा तैसा पडोनिया छंदा. त्याच्या साच गाई मैसी येणे खेळावे मातीसी. तुका म्हणे बोल बो माझा बोलतो विठ्ठल. 1791. माझ्या मुखातून वदवून घेत असलेल्या अभंगातील व्यक्त अव्यक्त गुह्याचा बोलविता धनी पांडुरंग आहे. तोच ते गुह्य जाणतो. आज्ञाधारक नौकरासारखा केलेल्या कष्टाला मी जबाबदार आहे. जेवण तयार करणे जेवू घालणे ते मायबाप विठ्ठलाचे काम आहे. भूक लागली की रडून जेवण मागावे हे माझे काम आहे. धनी मजुराकडून धान्य मापाने मोजून घेतो. रास मोजून झाल्यावर माप आणि मजूर दोघेही रिकामे राहतात. पिता पांडुरंग माझी सर्व इच्छा पुरवितो. मायबापाजवळ आम्ही बालके खेळ खेळतो, कौतुक करून घेतो. आईबाप करीत असलेल्या धंदा मुलांनी पुढे चालू ठेवावा. त्यांच्या प्रपंचातील गाई म्हशी खऱ्या असतात. मुले मातीच्या गाई म्हशी करून खेळतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझे शब्द विठ्ठल बोलत आहे. मी वेगळेपणाने बोलत नाही, काही करीत नाही. 1792. का हो तुम्ही माझी वदविली वाणी. नेदा हे निवडुनी पांडुरंगा. आणि कम्या कोणा पुसावा विचार. समूळ संसार दुरावला. स्वामी सेवा म्हणू घेतली पदरी. सांगितले करी कारण ते. तुका म्हणे नाही शिकविले जेणे. तो याच्या वचने उगार आहे. 1792. देवा माझ्या वाणीतून कोणत्या हेतूने कवित्व तुमची ब्रिदे महात्म्य वदविले हे का सांगत नाही. आम्ही सगळा संसार दूर केला. आता तुमच्याशिवाय अन्य कोणाला हा विचार सांगावा आणि मदत घ्यावी. आम्ही सेवकांनी स्वामीची सेवा म्हणून तुमची प्रत्येक आज्ञा स्वीकारली आणि सांगितले काम मनपूर्वक करीत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत पांडुरंगाने आम्हाला प्रत्यक्ष उपदेश दिला नाही तोपर्यंत त्याच्या शब्दावर श्रद्धा ठेवून कार्य करीत राहू. 1793. सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण. जोवरी हा प्राण जाय त्याचा. आनिकांचा धाकन धरावा मनी. निरोपा वचनी डळो नये. समय सांभाळून आगळे उत्तर. द्यावे वेदी व्रजतया परी. तुका म्हणे तरी म्हणावे सेवक. खादले ते हाक अन्न होय. 1793. सेवकाला आपल्या दैनंदिन जीवनात स्वामींची आज्ञा पाळणे हे एकमेव आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्राणाचे मोल द्यायची वेळ आली तरी द्यावे. इतर कोणाची भीती न बाळगता स्वामीच्या सेवेत खंड पडू देऊ नये. स्वामीच्या आज्ञा पालनासंबंधी काळ वेळ पाहून स्वामीचे वर्तन चुकत असेल तर त्यांना शास्त्राधार देऊन सावध करावे. वज्र पर्वताचा भेद करते तशी नेमकी उत्तरे द्यावेत. असा प्रामाणिक निष्ठावान त्यानेच स्वतःला सेवक म्हणून घ्यावे. त्यानेच स्वामीचे अन्न खाल्ले आणि सेवक धर्म आचरला म्हणावे असे तुकाराम महाराज म्हणतात.
1794 नये पुसो आज्ञा केली एकसरे, आम्हासी दुसरे नाही आता, ज्याचा तो बळीवंत सर्व निवारिता, आम्हा काय चिंता करणे लागे, बुद्धीचा जनिता विश्वास व्यापक, काय नाही एक अंगी तया, तुका म्हणे मज होईल वारिता, तरी काय सत्ता नाही हाती. 1794 देवा तुम्ही दिलेल्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागू, उलट प्रश्न करणार नाही, विचारणार नाही, सारी सेवा विना तक्रार करू, तुझ्याशिवाय आमचे आप्त कोणी नाही. भगवंताच्या आज्ञेनुसार वागण्यात कोणताही संशय नाही, चिंता नाही, कारण कामातील अडचणी निवारण करण्यास तो समर्थ आहे. तोच सुबुद्धीचा जन्मदाता व्यापक असा विश्वात्मा आहे, तो सर्व शक्तिमान ज्ञान संपन्न आहे, त्याच्याजवळ काय कमतरता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मग माझे दुःख कष्ट नष्ट करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नाही का. तो सर्व सत्ताधीश समर्थ आहे, म्हणून त्याची आज्ञा मी मानतो. 1795 बळीवंत आम्ही समर्थांचे दास, घातली या कास कळी काळासी, तेथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघोनी जड गेलो आधी, संसाराचे बळी साधिले निदान, मारिले दुर्जन षडवर्ग, तुका म्हणे एक उरला धरिता ठाव, एर केले वाव तृणवत. आम्ही सर्व सत्ताधीश समर्थ भगवंतांचे तसेच बलवान दास आहोत. काळ पुरुषाशी झगडण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. समर्थ श्रीहरीच्या कृपाबलाने आम्ही अवघी जड संकटे पार केली, तेथे या मनाचा काय पार. संसाराचा बळी देऊन विठ्ठल निदान साध्य केले, काम क्रोधादी षड रिपू दुर्जनांना मार दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाला आश्रयस्थान एकमेव हरिचरण हेच योग्य उरले आहे, त्यामुळे इतर सर्वांना आम्ही तृणवत तुच्छ मानतो. 1796 एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि काम नाही आता, मोडून या वाटा सुसूक्ष्म दक्षर दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, तुका म्हणे महापातकी पतित, एसियांचे हित हेळा मात्रे. 1796 आम्ही आता एकमात्र विठोबाचे नाम गाणार, दुसऱ्या भक्तीच्या उपायाचे काम नाही. सूक्ष्म कर्मकांडाच्या योग विद्येच्या वाटा मोडून बुजवून आणि चतुरंग सैन्य एकाच वेळी चालेल अशी भक्तीची वाट नेमस्त केली. आता मृदुंग लावून विनाच्या झंकारात, टाळाच्या गजरात नामामृताचे प्रेमाने यथेच्छ सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गात येण्यापूर्वी महापातकी असणारा नामस्मरणाने तत्काळ पावन होतो. 1797 वाचाच्या पल्ले बहु झालो कुशळ, नाही बीज मूळ हाता आले, मनोनी पंढरी राया दुःखी होते मन, अंतरीचे कोण जाणे माझे, पूज्य झालो अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले, तुका म्हणे खून नकळेची निवृत्ती, सापडलो हाती अहंकाराचे. 1797 विठ्ठला वाणीचा चालाखीने उपयोग करण्यास फार कुशल झालो, कीर्तनकार प्रवचनकार झालो, पण परमार्थ मार्गातील मूळ तत्व काही हाती सापडले नाही. त्यामुळे पांडुरंगा माझे मन कष्टी होते, माझी तळमळ कोण जाणतो, जनामध्ये पूजनीय झालो, त्याने अंगात अभिमान आला, त्यामुळे आपल्याच हातून आपल्या हिताला पारखा झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला माझ्या पारमार्थिक कल्याणाची खूण कळले नाही, मी अहंकाराच्या हाती सापडलो. 1798 आता काढा काढी करी गा पंढरी राया, नाही तरी वाया गेलो दास, जाणता बैसलो दगडाचे नाव, तिचा तो स्वभावे प्राण घ्यावा, मनाचा स्वभाव इंद्रियांची ओढी, पतनाचे जोडीवरी हाव, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, आता मज हरी वाट दावी. 1798 विठ्ठला या संसाराच्या गर्तेतून मला बाहेर काढ, नाही तर तुझा हा दास व्यर्थ गेल्यासारखा होईल. मी हेतू पुरस्पूर दगडाच्या नौकेत बसलो आहे आणि पाण्यात बुडवून जीव घ्यावा, हा तिचा स्वाभाविक गुण आहे. संसार दुःखकारक आहे हे माहीत असून त्याच्यात रमलो. मन इंद्रियांच्या ओढीने धावते, इंद्रिये विकाराच्या अधीन आहेत, त्यामुळे तेथे अंधपतन ठेवलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी अवस्था आंधळ्यासारखी आहे, तेव्हा तूच मला त्वरा करून वाट दाखव. 1799
सज्जन तो शब्द सत्य जो मानी, छळी दुर्जन आणि कांसी एक गुण नाही, तो केलासे दोठाई. ज्याचा त्यास पायी जैसा तैसा, भाविक शब्द बोले वाणीचा, लटिका वाचा वाचाळतो. परोपकार घडे तोची भला, नाट्याळ तयाचा दया नाही. जातीवंत तो पायरी जाणे, अधम तो नेने खुंट जैसा. हित ते अनहित केले ऐसे, तुका म्हणे पिसे लागले यासी. वेद वचने संत वचने यांना सत्य मानतो, तो सज्जन आणि इतरांचा छळ करतो तो दुर्जन जाणावा. खरे तर देवाचा हा गुण दोन ठिकाणी विभागला गेला. ज्याच्या अंगी तो गुण गेला तो त्याच्या स्वभावाप्रमाणे झाला आणि त्याच्या हिताला अहिताला कारण झाला. मुखाने कमी बोलतो तो भाविक सज्जन, खोटे नाटे वाचाळपणे बडबडतो तो नाठाळ. जो परोपकारासाठी तत्पर असतो तो भला मनुष्य, ज्याच्या अंतरात दया नसते तो कठोर. जो आपली पात्रता समजून वागतो, दुसऱ्याची योग्यता जाणून त्याला सन्मानित करतो तो मोठ्या मनाचा. पण जो खुंट्यासारखा ताठ असतो तो अहंकारी आठमुठा अधम असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्खाने अशा वागण्याने आपल्या हिताऐवजी अनहित कसे केले. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.